शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. धामणगाव रेल्वे शहरातील हिराबाई गोयनका कन्या विद्यालय येथे इयत्ता 7वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा शाळा सुटल्यानंतर घरी परत जात असताना विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना 29 जुलै रोजी उघडकीस आली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी आरोपी सोनू दिगंबर मडामे यांच्याविरुद्ध पॉक्सो कलम 12(8) BNS 74-75 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. दत्तापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाळकरी मुलगी सकाळची शाळा सुटल्यानंतर आपल्या मैत्रिणीसोबत घरी परत जात असताना रेल्वे फाटक बंद असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. फाटक उघडल्यानंतर गर्दी कमी होण्याची वाट बघत असताना दुपारी 12:30च्या दरम्यान तिथे आरोपी आला व त्याने फिर्यादी शाळकरी मुलीची छाती दाबली आणि चहा कॅन्टीनच्या बाजूला झाडाजवळ उभा राहून हाताने इशारा करून बोलवत होता. सदरचा प्रकार घडल्यानंतर दोन्ही मुली घाबरल्या असताना फिर्यादीच्या मैत्रिणीने एका व्यक्तीच्या मोबाईलवरून फिर्यादीच्या आईला सर्व माहिती दिली. थोड्या वेळाने तिचे वडील घटनास्थळावर आले असता आरोपी तिथून पसार झाला. त्यामुळे फिर्यादी आपल्या वडिलांसोबत दत्तापूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे. पुढील तपास दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन मेत्रे यांच्या मार्गदर्शनात करीत आहेत.